नमस्कार, मी अभिजित खांडकेकर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची। आज मी तुम्हाला एका अशा गुन्ह्याची माहिती करून देणार आहे ज्यामध्ये नात्यांमधला प्रेम आणि विश्वास संपून फक्त स्वार्थ आणि सौदेबाजी राहिली। माणुसकी, प्रेमाची जागा ईर्ष्या आणि तिरस्काराने घेतली। प्रामाणिकपणा, सत्वशीलतेला धोका आणि लबाडीनं ग्रासलं। सत्य घटनेवर आधारित या गोष्टीमध्ये एका व्यक्तीच्या कावेबाजपणामुळे 3 कुटुंब उद्ध्वस्त झाली, एकाला जीव गमवावा लागला तर बाकीच्यांची वाताहत झाली। अनिल सकाळपासून घराच्या बाहेर गेलाय, अजून घरी आलेला नाही। हो, त्याचा फोनही लागत नाहीये। ते असं कधीच करत नाही। मला खूप भीती वाटते। एक मिनिट तुझं कोणाशी बोलणं झालंय का? नाही। मी त्याच्या मित्रांना फोन लावतो। मी पण नातेवाईकांना करते। पण काही कॉन्टॅक्ट झालं तर प्लीज कळवा। कुठल्याच मित्राकडे नाहीये तो। हो, इथे पण सगळे तेच सांगतायत। दम अनिल आमच्या ताब्यात आहे। तो जर जिवंत हवा असेल तर 20 लाख रुपये तयार ठेवा। कुठून आणून द्यायचं ते मी कळवतो। बापरे, म्हणजे अनिल भाऊजींचं किडनॅपिंग झालंय? शांत व्हा, काय झालं? सर माझ्या भावाची किडनॅपिंग झाली आहे सर त्याला प्लीज वाचवा सर। ठीक, मला सगळे डिटेल्स द्या। पहिल्यापासून सांगा काय झालंय? सर प्लीज अनिलला वाचवा सर, प्लीज। तुम्ही अजिबात काळजी करू नका, सापडेल तो। आम्ही शोधून काढू त्याला। यांच्या भावाचा फोन अनिलचा सर्वेलन्सवर टाकून द्या, त्याचा सीडीआर मागवा आणि आपल्या कंट्रोल रूमच्या डाटामध्ये सगळी एंट्री करा। ते धमकीचं पत्र कुठे? सर त्या पत्रामध्ये लिहिलं होतं की तुम्ही पोलिसांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही अनिलला मारून टाकू। हे पत्र माझ्या बायकोनी वाचलं आणि ती घाबरली आहे। ती सर मला पोलीस स्टेशनलाही येऊ देत नव्हती। मी कसाबसा आलोय। पत्र तिच्याचकडे आहे सर मला वेगळाच संशय येतोय सर। मला असं वाटतंय की माझ्याकडून पैसे उधळण्यासाठी माझ्या बायकोनीच अनिलचा किडनॅपिंग केला असावं सर। तुम्ही तुमच्या बायकोवर संशय घेताय? हो सर। का? सर माझ्या बायकोला पैशांची उधळपट्टी करायची सवय आहे सर। अहो, मला जरा 10,000 रुपये द्या ना। कशाला? सेल लागलाय मॉलमध्ये। हे ना सेल नाही, हे मॉल सुद्धा बंद व्हायला पाहिजेत। काहीतरी बोल नका, तुम्ही पैसे द्या। पैसे बिसे नाही आहेत का माझ्याकडे? नाहीयेत म्हणजे? नाहीयेत म्हणजे नाहीये। तुम्ही नेहमी असंच करता। मला हवे असेल तर तुमच्याकडे पैसे नसतात आणि बाकी सगळ्या कामांसाठी पैसे असतात। हो, कारण बाकीची कामं ना महत्वाची असतात। तुला फक्त पैशांची उधळपट्टी करायची असते। उधळपट्टी? हो। मी उधळपट्टी करते? हो। बघतेच मी तुम्ही कसे पैसे देत नाही ते। ठीक, वॉलेट पैसे द्या। नाही देत ना, मी पैसे घेऊनच राहणार। सर मला काय वाटतं माहितीये का, माझ्याकडून पैसे उकळून घेण्यासाठी तिनेच माझ्या भावाला किडनॅप केलंय सर। तुम्ही तिच्यावर कारवाई करा। संजय, आपण कारवाई करू शकतो, पण आपल्याला आधी परिणामांचा विचार करावा लागेल। तुम्ही म्हणताय तसं तुमच्या बायकोने जर किडनॅपिंग केलं असेल आणि आपण त्यांच्यावर कारवाई केली तर त्यांच्या बाकीच्या साथीदारांना हे कळेल आणि ते कळल्यानंतर ते कदाचित तुमच्या भावाला मारून टाकतील, सगळे पुरावे नष्ट करतील। सो तुमच्या बायकोला काहीही कळू न देता आपल्याला हे सगळं करावं लागेल। अंडरस्टँड? बरोबर सर। तुम्ही पोलिसांना काय घेऊन आलात? तुम्हाला माहिती आहे ना, किडनॅपर्सना कळलं तर ते अनिल भाऊजींना। अनिलला आम्ही काही होऊ देणार नाही, डोंट वरी। बरं, ते धमकीचं पत्र कुठे? याच्याबरोबर एक दगड आला होता, तो कुठे? हा काय इथेच आहे? डोंट टच मी प्लीज। यावर त्या दगड फेकणाऱ्याचे फिंगरप्रिंट्स असतात, यांच्याशिवाय आपल्या डाटामध्ये एकदा चेक करा। कोणा सराईत गुन्हेगाराचं तर काम नाही। हे लोक हुशार दिसत आहेत। यांनी मोबाईलवरून धमकी नाही दिली, आपण यांना ट्रेस करू शकतो ना, म्हणून ही असली जुनी पद्धत वापरली। एनिवे,
तुम्हाला कोणावर संशय? कधी यापूर्वी असं घडलंय? नाही. बरं, अनिल कधी तुम्हाला काही बोलला होता की कोणी त्याचा पाठलाग करतंय, कोणी त्याला त्रास देतंय? नाही. आपल्या 4 टीम करा, सगळ्या सस्पिशियस जागांवर रेड टाका. येस सर. हा ठीक आहे, मी बोलून देतो. सर, अनिलच्या मोबाईलचा शेवटचा ऍक्टिव्ह लोकेशन गांधी मार्केट जवळ मिळालं. त्याच्यानंतर त्याचा मोबाईल बंद झाला आणि तो गायब झाला. ठीक आहे, त्या एरियातल्या आपल्या खबरींशी बोलून घ्या, इथलं सीसीटीव्ही फुटेज मिळवा आणि आजूबाजूला जरा चौकशी करा. ह्यांना तुमच्याशी बोलायचंय. हा मॅडम, या ना, बस. हा मॅडम, बोला. सर, मला संजयवर संशय आहे. कसला? तर त्यांनीच अनिल भाऊजींचं किडनॅपिंग केलं असेल. मॅडम, पण तुमचा नवरा स्वतःच्या भावाचं किडनॅपिंग कशासाठी करेल? सर, मी माझ्या नवऱ्याला चांगलं ओळखते. अनिल भाऊजींनी प्रॉपर्टीचा वाटा मागू नये म्हणून त्यांनी त्यांच्या शिक्षणाचा खर्च केला. पण आता अनिल भाऊजींचं शिक्षण पूर्ण झालंय आणि त्यांना नोकरीही लागली आहे. स्वतःच्या पायावर उभं राहिल्यावर त्यांना प्रॉपर्टीतला वाटा द्यायला लागेल, ह्यासाठी ह्यांनीच अनिल भाऊजींचं अपहरण केलं असेल. सर, आणखी एक रिक्वेस्ट आहे. मी त्यांची तक्रार केली आहे, हे प्लीज त्यांना कळू देऊ नका. नाही मॅडम, डोंट वरी, तसं काहीही होणार नाही. तुम्ही फक्त एक काम कराल का? तुम्ही तुमच्या नवऱ्यावर बारीक लक्ष ठेवा. जर का हे काम त्यांनीच केलं असेल तर तो किडनॅपरना नक्कीच कॉन्टॅक्ट करेल आणि किडनॅपर त्याला. सो तुम्ही त्यांचं बोलणं ऐकायचा प्रयत्न करा. तुमच्या नवऱ्याचा मोबाईल चेक करता आला तर बघा, त्याचे मेसेजेस, कॉल्स, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही संशयास्पद आढळलं तर इमिजिएट आम्हाला कॉन्टॅक्ट करा. ओके सर. या. बायकोलाच नवऱ्यावर पाळत ठेवायला सांगायची म्हणजे? सर, इथं बायकोच नवऱ्यावर संशय घेते, आपण तरी काय करणार? हा, बायको नवऱ्यावर संशय घेते आणि नवरा बायकोवर. विचित्र कपल आहे. एक काम करा, या दोघांवरही लक्ष ठेवा. पैशांचं काय करताय? पैशांची गरज पडणार नाही, पोलीस सोडून आणतील अनिलला. आणि पोलिसांना अनिल भाऊजी सापडलेच नाही तर? कधीतरी शुभ बोलत जा, कधीतरी. माझ्या शुभ बोलण्याने काही होणार आहे का? ठीक आहे, मी बोलते. देवा, अनिल भाऊजींना आत्ता ह्या क्षणी सही सलामत घरी घेऊन ये. आले? मला कळतंय पोलीस आपल्या परीने प्रयत्न करतायत, पण आपणही काही करायला नको का? साहेब साहेब, तो बायकोला त्यांनीच दगड मारून पळाला तो साहेब. हॅलो, कंट्रोल रूम. आत्ताच एक बाईक दगडफेक करून गेले, त्याचा नंबर नोट करा. ₹20,00,000 घेऊन सकाळी 8 वाजता घराबाहेर जिथे जंगल चालू होतं तिथे ये. काय ₹20,00,000? काय वेळ लागलाय का ह्यांना? हो, पण पैसे नाही दिले तर ते अनिल भाऊजींना मारून टाकतील. अगं पण ₹20,00,000 आणणार कुठून? अनिल भाऊजींच्या जीवापेक्षा जास्त आहेत का ते? एक मिनिट, तू त्याची बाजू काय घेतेस? प्रश्न 20,00,000चा आहे. हे घ्या, हे विकून टाका आणि अनिल भाऊजींना सोडवा. तू जरा 2 मिनिटं थांबशील का? अरे ऐक ना, जरा पैशांची गरज होती, काही अरेंजमेंट होईल का बघ ना. तर संजयच्या घरामध्ये एका बायकरने दगड टाकला. बहुतेक किडनॅपर्सने पुढचा मेसेज दिलाय. नाही, पण तो बायकर सापडला की नाही? नाही सर, तिकडे बऱ्याच वेड्या वाकड्या गल्ल्या असल्यामुळे नाही सापडला, निसटला तो. नाकाबंदीतही नाही सापडला. पण आपला कॉन्स्टेबल जो तिकडे पहारा देत होता त्यांनी नंबर नोट डाऊन केला आणि सर्क्युलेट केलाय. सापडेल लवकर. गुड. विक्रम, हो साहेब, मीच. MH15FJ 3554 तुझ्या बाईकचा नंबर आहे? हां, माझीच गाडी आहे. काय झालं साहेब? अरे साहेब, हो, अरे अहो साहेब, साहेब सांगा तरी काय शोधताय साहेब? बघा रे, आतल्या बाजूला बघा, लपवून ठेवलं असेल त्याला. काय
काय सगळं अनिलला बांधून ठेवलं होतं ना इथे? कुठे अनिल? कोण आणली साहेब? कोण अनिल? हा? किडनॅपिंगच्या केसमध्ये आतमध्ये होतास ना तू? अनिलला तू किडनॅप केलंस, त्याच्या घरी धमकीचं पत्र टाकलं आणि विचारतो कोण अनिल? बोल. मारू नका सर, मी पॅरलोर आत्ता बाहेर आलोय साहेब. तुमचा खरंच काहीतरी गैरसमज होतोय, शपथ. अहो, मी ते तसले धंदेच करणं बंद केलंय आता. खरं सांगतो, 2-3 दिवस झाले मी तर घराच्या बाहेर पण नाही पडलो सर. त्यामुळे सगळीकडे चेक केलं, कोणीच नाही. आजूबाजूची घरं चेक करा, लपवून ठेवलं असेल यांनी कुठेतरी. घेऊन चला ना. अहो साहेब, मी काहीच नाही केलं साहेब. नमस्कार, पवन शेठ आहेत का? त्यांना भेटायचं होतं. पवन दादा, दादा हे भेटायला आले. नमस्कार शेठ. शेठ, बोला. पैशांची थोडी गरज होती. किती? 20 लाख रुपये. इतकं? शेठ, मॅटर थोडा सिरियस आहे, जरा पैसे द्याच तुम्ही. घराचे पेपर्स आणले का? घराचे पेपर्स 2 भावांच्या नावावर आहेत. शेठ, त्याच भावासाठी सगळं चाललंय. ऐका ना, मी तुम्हाला सगळं नंतर सांगतो, जरा पैशांचं बघा. तुमचा भाऊ लय शिकलाय म्हण. हो ना, इंजिनियर झालाय. आम्हाला काय शिकायला काय जमलं नाही. या आमची बहीण 10वी नापासून बसली घरात. शेठ, ऐका ना, पेपर्स बरोबर असतील तर जरा पैशांचं करा ना. काम होईल. पाणी घ्या. अहो, मी पण येऊ का? तुला जरासा तरी सिरियसनेस आहे? हा, खंडणीचे पैसे द्यायला चाललोय, लग्नाला आहेर नाही करायला चाललोय कोणाला. येतो. हा मॅडम, बोला. सर, संजय आताच पैसे घेऊन निघालेत. सर, मला खात्री आहे की संजय पैसे देणार नाहीत आणि किडनॅपर्स अनिल भाऊजींना मारून टाकतील. सर, प्लीज अनिल भाऊजींना वाचवा. डोंट वरी मॅडम, आम्ही तसं काही होऊ देणार नाही. तुम्ही अजिबात काळजी करू नका. ओके, थँक्यू. थँक्यू सर. हॅलो. हा सर, मी पैसे घेऊन निघालोय, पण सर तुम्ही प्लीज सीमावर लक्ष ठेवा. सर, तिच्याच कोणत्या तरी एका माणसाला पाठवेल पैसे घ्यायला, पण ते पैसे नंतर तिच्याचकडे येणार आहे. सो तुम्ही प्लीज तिच्यावर जरा कडक लक्ष ठेवा. संजय, मी काय सांगतो ते नीट ऐक. तुमचं लाईव्ह लोकेशन आम्हाला सेंड करून द्या. किडनॅपर्सनी जिथं सांगितलंय त्या जागी तुम्ही जा. आम्ही तुमच्यावर वॉच ठेवून आहोत. डोंट वरी. जोपर्यंत अनिल आमच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत आम्ही काहीही ऍक्शन घेणार नाही. ओके? ओके सर, ओके. थँक्यू. आम्हाला माहित आहे तू पोलीस घेऊन आला आहेस. पैसे इथेच ठेव आणि पोलिसांना सांग की या पत्रात लिहिलंय पैसे जंगल जिथे संपतं तिथे ठेवायचे. जर सांगितल्याप्रमाणे केलं नाहीस तर आम्ही अनिलला मारून टाकू. पैसे ठेव आणि पत्र फाडून टाक. हॅलो. हॅलो, बॅग ठेवली? सर, एक प्रॉब्लेम झाला आहे. त्यांना माहिती आहे तुम्ही पाळत ठेवून आहात ते. आता त्यांनी पैसे तिथे घेऊन यायला सांगितलं जिथे जंगल संपतंय. एक काम करा, त्यांनी सांगितलंय तसं करा. त्यांनी दुसरीकडे यायला सांगितलंय. चला.
जिथे आधी पैसे ठेवले तिथे अनिलला ठेवलंय. तिथे जा आणि अनिलला घेऊन या. हॅलो हॅलो संजय, पैसे ठेवले का? सर, सॉरी सर, मी तुम्हाला आधी नाही सांगू शकलो. सर, मी पहिल्या ठिकाणी पोहोचलो होतो. तिथे किडनॅपरने एक चिठ्ठी ठेवली होती. त्याच्यात असं लिहिलं होतं की पोलिसांना खोटं सांग की नवीन जागी पैसे ठेवलेत आणि पोलिसांना तिथून तिथपर्यंत घेऊन जा. सर, आता मला दुसरी चिठ्ठी मिळाली. त्याच्यात त्यांनी सांगितलं की जिथे पैसे पहिले ठेवले होते तिथे अनिलला सोडण्यात आले. सर, मी आता अनिलला घ्यायला चाललोय. अहो पण एक साधा मेसेज करायचा ना आम्हाला, आम्ही तिकडे कोणाला तरी थांबवलं असतं. सॉरी सर, मी घाबरलो होतो. ठीक आहे, चला परत पुन्हा पहिल्या ठिकाणी चला. हे इन्स्पेक्टर साहेब आहेत, घाबरू नकोस. तू आम्हाला सांग, तुला कुठे नेलं होतं त्यांनी? किती लोक होती? कोण होते ते? काय आठवतंय? सर, एक मुलगी किंवा बाई होती. डोळ्यावरती पट्टी असल्यामुळे कुठे होतो, कोण कोण होतं आणि त्यांचे चेहरे काहीच नाही कळालं सर. ती लोक कुठल्या भाषेत बोलत होती? मराठीतच, पण थोडीशी गावरान होती भाषा. किती जण होते? बहुतेक एक माणूस होता सर आणि ती रूम मधली बाई किंवा मुलगी. एनिवे, आत्ता याच्याकडून काही फारशी इन्फॉर्मेशन मिळेल असं वाटत नाही. आम्ही याची नंतर चौकशी करू. तुम्ही आत्ता याला घेऊन गेलात तरी सर. थँक्यू सो मच सर. सर, पवनने जो चेक दिला होता त्याच्या मदतीने संजयने बँकेतनं पैसे काढले होते. त्या नोटांचे नंबर आपण नोट केलेत आणि बँकेमध्ये किंवा मॉलमध्ये दुकानदारांना सगळ्यांना सिक्रेट मेसेज पाठवले. त्यातली एक नोट जरी कोणाला सापडली तर इमिजिएट आपल्याला कॉन्टॅक्ट करायला सांगा. त्या नोटांच्या मदतीनं आपण किडनॅपर्सपर्यंत नक्की पोहोचू शकतो. येस सर. घ्या. नशीब माझं, भाऊजी तुम्ही सुखरूप घरी आलात. सावकाश. तुम्हाला त्यांनी मारहाण तर नाही केली ना? नाही नाही, तसा काही नाही झालं. मार त्याला नाही, मला बसलाय 20 लाखांचा. अहो, दादा, मला नोकरी लागली आता, सो डोंट वरी, ठीक होईल सगळं. तुझ्या पगारात 20 लाख रुपये फेडायला किती वर्ष जातील तुला माहिती आहे का? कर्जावर पैसे घेतलेत मी. अरे आपले ते खानदानी दागिने आहेत ना, ते विकून टाकूया. तसं एवढे जड दागिने आता कोण घालतं? नाही यार, ते दागिने नाही आहेत. आय मीन तुझ्या शिक्षणाचा खर्च, घराचा इंटेरियर आणि बिझनेसमध्ये जो लॉस झाला त्याच्यात मला एक एक करून दागिने विकावे लागले. सगळे विकले? हो य. झालं मनासारखं, मिळाले पैसे. आपण जे केलं ते बरोबर नाही. इकडे दादाला किती मनस्ताप होतोय माहितीये. ते सोड. शर्ट काढ. अनिलच्या आयुष्यातल्या रहस्यामुळे या केसचा गुंता आणखीनच वाढला होता. कोण कोणाचा वापर करतोय, कोण शिकार, कोण सावज, हे लक्षात न आल्यामुळे प्रयत्न करूनही पोलिसांना ही केस सोडवणं अवघडच जात होतं. पण ही तर केवळ सुरुवात होती. पुढे काही अशा घटना घडणार होत्या की बघणारा अवाक होऊन जाईल. काही अशी रहस्य उलगडणार होती की माणसाचं मन खरोखरच सैतानाचं घर आहे की काय असं वाटू लागेल. अरे, तू इथं आमच्या ताब्यात असताना तुझ्यासाठी खंडणीची रक्कम कोणी वसूल केली? हा, कोण साथीदार आहे तुझे? बोल. अहो साहेब, माझे कोणीच साथीदार नाहीये. साहेब, हे माझ्या नवऱ्याच्या जामिनाचे पेपर्स. सोडा माझ्या नवऱ्याला. मॅडम, तुमचा नवरा काय धंदे करतो माहितीये का तुम्हाला? लोकांना किडनॅप करतो, खंडणी वसूल करतो. हो नाही साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. कसला गैरसमज? तुमच्या घरात त्या खुर्चीला दोरखंड बांधून ठेवले होते, त्या अनिलला बांधून ठेवला त्यानं. साहेब, ते आमचं नवरा बायकोचं रूम मधलं खाजगी, म्हणजे आमचं प्रायव्हेट मॅटर आहे साहेब. ते
त्याचा या किडनॅपिंगशी काय बी संबंध नाही. फॉर्मॅलिटीज पूर्ण करा आणि यांच्या हस्ताक्षरात लिहून घ्या यांच्या घरात ज्या काही वस्तू मिळाल्या त्या कशासाठी तिथं ठेवल्या आहेत त्याचं स्पष्टीकरण लिहून घ्या आणि नंतर मग याला सोडून द्या. काय म्हणलं येऊ का? अरे शेट, या ना प्लीज. हा. जरा पाणी घेऊन या प्लीज. हे आमची बहीण अनिता. नमस्कार कर. अरे नाही राहू दे. बसा ना तुम्ही, उभे का बसा. अगं बस लाजू नको. काय इंजिनियर साहेब थकल्यासारखे वाटतंय? कुठं बाहेर गेला होता का 2-4 दिवस? नाही मी घरीच आहे. हा अहो काय शेट, आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही आलो असतो घरी. अहो कामच असं होतं की आम्ही तुमच्याकडे यायचं, तुम्ही आमच्याकडे नाही यायचं. हा कसं आहे, आम्ही आमच्या अनितासाठी चांगलं स्थळ बघतो. म्हणजे कसं आहे, आमच्या घराण्यात जमीन जुमला पैसा अडकायला काय कमी नाही. शिक्षणाची बॉम्ब आहे. म्हणलं पाहुणं कसं शिकले सवरलेलं असावं, आहे का नाही? म्हणजे ही अनिताच्या लग्नाची पत्रिका बघा, पाहुण्यासनी जमतंय का? म्हणजे पत्रिका वगैरे जुळवून. हा डायरेक्ट पत्रिका? अहो म्हणजे अनिल भाऊजींना लग्नात इंटरेस्ट आहे की नाही ते तरी विचारावं. म्हणजे इंटरेस्ट आपण निर्माण करू. लग्न तसा मी लग्नाचा अजून विचार नाही केला. विचार आम्ही करायचा, लग्न तुम्ही करायचं. हा ते बघा पत्रिका जुळते मिळते का ते. पाहू ना बाहेर कुठं काय तुमचं लव बिव नाही ना? अहो नाही एकदम साधा सरळ मुलगा आहे तो. मी एक काम करतो, मी पत्रिका जुळते की नाही ते बघतो हिची आणि याची, आणि मग कळवतो तुम्हाला. हा अनिता हे बघ ना, मराठी शाळेत झब्याच्या काय डिझाईन्स आहेत, लग्नात यातलंच कुठेतरी घालावं म्हणतो. तुला कोणता आवडतो सांग? काय ग काय झालं? पोस्टाने हे पत्र आलंय. हे खरं आहे का? आणि ते अगं ह्यात जसं लिहिलंय ना तसं काहीच नाहीये. हे खूप फिरवलं. इतक्या वर्षापासून तुम्ही हे सगळं सहन करताय, पण आता काळजी करू नका. मी आहे ना तुमच्यासोबत. आपण दोघं मिळून यातून सुटका करून घेऊ. मला तिचा नंबर द्या. तुझं पत्र मिळालं का? तू हे पत्र लिहिलंयस हे कळल्यामुळे शॉक बसला. तुला लाज नाही वाटत हे असले सगळे प्रकार करायला? आता अनिल सोबत माझं लग्न ठरलंय, त्यामुळे तुझी ही सगळी थेर आहेत ना बंद कर, नाहीतर गाठ माझ्याशी आहे. कोण तू? सोड मला, सोड. दादा, दादा, पवन दादा, पवन दादा. अनिता अनिता काय झालं? अनिता अनिता दार उघड. अनिता अनिता दार उघड. अनिता 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 काय झालं? अनिता पवन दादा, अनिता अनिता दार उघड. दादा, अनिता काय झालं? अनिता दार उघड. दादा. पण झालं काय? काय झालं काय? दादा इथे आता ती आली होती. कोण आली होती? तिने मला चाकूने मारलं. अरे रागात येतंय. कोण होती? कोण आहे? कोण आहे? कोण होती? कोण?
कोण होती कोण होती मला सांग. तुम्हाला अंधारात काहीच दिसलं नाही दादा. दादा त्या हॉलचे पॅम्पलेट्स आणि हे मला दे. सीमा सीमा कधी झालंय सगळं? सर आम्ही लग्नाचा हॉल बुक करायला गेलो होतो आणि परत येऊन बघतोय तर तुमचा कोणावर संशय आहे? सर मला कळत नाहीये सीमाला कोण कशाला मारेल. घरातला काही ऐवत चोरीला नाही गेला? जरा चेक करून. बघतो सर. बॉडीवर जखमा बऱ्याच झाल्यात, म्हणजे कुठल्या तरी हत्याराने केल्यात. कुठला हत्यार सापडलं का? चेक करा. बघा इथलं ब्लड सॅम्पल घ्या. ते ब्लड लॅब मध्ये हिच्या रक्ताशी मॅच करायला सांग. जर ते मॅच नाही झालं तर ते पुण्याचं असू शकतं. सर हिरव्या काचेच्या बांगडीचा तुकडा. सर अशा बांगड्या एकतर नवीन लग्न ठरलेल्या मुली घालतात किंवा ज्यांचं नुकतंच लग्न झालंय अशा मुली घालतात. अनिलचं आत्ता नुकतंच लग्न ठरले. संजयने ज्या पवनकडनं कर्ज घेतलं त्या पवनची बहीण अनिता हिच्याबरोबर त्याचं लग्न ठरलं. ठीक आहे, पवन आणि अनिता दोघांवर वॉच ठेव. त्यांचं सीडीआर मागून घ्या. येस सर काही मिसिंग नाही, काही चोरीला नाही गेलं. मागच्या काही दिवसात असं काही घडलं होतं ज्यामुळे यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो? नाही सर. त्यांचा मोबाईल कुठे? सर मोबाईल असेल इकडेच कुठे, मी फोन लावून बघतो. सर फोन बंद येतोय. घरात सगळीकडे सर्च करा, आजूबाजूला चौकशी करा, सीसीटीव्ही फुटेज मिळते का ते बघा. पंचनामा करा आणि बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवून द्या. येस सर. सीमाचा खून झाल्यापासून तिचा मोबाईल काय आहे, म्हणजेच तिच्या मोबाईलमध्ये काहीतरी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन असणार. एक काम करा, तिच्या मोबाईलचा सीडीआर मागवा, त्यातून काही क्लूज मिळतील. पण एक लक्षात येत नाहीये, सीमाचा खून करून फायदा कोणाचा? सर एक मिनिट. हॅलो. ओके सर, खंडणीमध्ये वापरलेल्या सिरीजच्या नोटा एका बँकेत जमा झाल्या. कोणी जमा केलं? कुठं निघाला रे? हा? अरे कुठे पळून चालला होता? हो नाही साहेब, आम्ही माझ्या माहेरी चाललो होतो. अच्छा, अनिलच्या खंडणीतून 20 लाख रुपये मिळाले तुम्हाला, त्यातले 1 लाख रुपयेच भरले तुम्ही. उरलेले कुठे? साहेब ते पैसे खंडणीचे नव्हते साहेब. कुठले होते? कुठले होते बोल. सर विक्रमने 1 लाख रुपये बँकेत कॅश भरले आणि त्यावेळचं सीसीटीव्ही फुटेज टीमला चेक करायला सांगितले. विक्रमने एका माणसाकडून ते 1 लाख रुपये घेतलेत आणि त्या माणसाचा टीमने फोटो पाठवला. कोण आहे? कोण आहे? तुझा साथीदार आहे ना? बोल. सीमा माहिती आहे ना? तिच्या खुनाविषयी काय माहिती आहे तुम्हाला? बोला. यांना फोडून काढा जोपर्यंत हे खरं बोलत नाहीत. सर सीमाच्या घराकडे जाणारे बरेच रस्ते आणि त्यातल्या एका रस्त्यावर पवन तिच्या घराकडे जाताना दिसतो आणि घाई गडबडीत परत येताना दिसतोय. पवन कुठे? बोलवले सर त्याला. गुड. आज सकाळी कुठे होतात तुम्ही? मी सकाळपासून घरीच होतो साहेब. गांधीनगरच्या मागच्या रस्त्यावरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुम्ही दिसलाय सीमाच्या घराकडे जाताना आणि काही वेळाने तिथून परत येताना. आणि तुम्ही सांगताय घरी होता. सीमाच्या घरीच गेला होता ना? तिचा खून झालाय आज सकाळी. तुमचा चेहरा तर सांगतोय तुम्हाला हे सगळं माहिती आहे.
कारण खून तुम्हीच केलाय. नाही नाही साहेब, सीमाबाईंचा खून मी नाही केला. तुम्हीच तिचा खून केलात, तिचा मोबाईल तुमच्या बरोबर घेऊन गेलात. एवढं काय महत्वाचं होतं त्या मोबाईलमध्ये? कोणाचं हत्यार कुठे आहे? पण साहेब, मी सीमाबाईंच्या घरी गेलो होतो, पण मी खून नाही केला. म्हणजे आमचं भांडण झालं. तुमच्या अर्धशिक्षित मुलीची लायकी नाहीये आमच्या इंजिनियर अनिल बरोबर लग्न करायची, कळलं ना? ओ बाई, लायकी कोणाची काढताय? तुमचा दीर 4 बुका शिकला म्हणजे काय झालं? आम्ही लग्नाचं स्थळ घेऊन आलो. हो, तुमच्यावर काही 56 पडले, चला निघा. हल! त्यांनी आम्हाला धक्का मारला, आमची लायकी काढली. मग मी पण धक्का मारला, पण धक्का मारल्यामुळे कोण असं मरतंय होय? तुम्ही सांगा की. जास्तीचा शहाणा बनतो काय तू? आठ टाकायला ओ साहेब, पण मी काय केलंच नाही तर मला काय घेऊन जाताय साहेब? आणि त्या सीमाचा खून झालाय, माहित असेलच तुला. काय? सीमाच्या मोबाईलवर शेवटचा कॉल तुझा होता. काय बोलणं झालं तुमचं? ही जखम कशी झाली? तुझ्या हातात जशा बांगड्या आहेत, तशाच बांगड्यांचे तुकडे सीमाचा खून झाला तिकडे सापडलेत. म्हणजे तूच होतीस तिकडे, तूच केलास खून. बोल, का केलास खून? नाही सर, सीमाचा खून मी नाही केलाय. आणि सर, ही जखम काल रात्री माझ्यावर हल्ला झाला तेव्हा झाली आहे. हल्ला झाला? कोणी केला हल्ला? आम्हाला का नाही सांगितलं? पोलीस चौकीत तक्रार का नाही केली? हिची चौकशी नंतर करा, आधी हिचं ब्लड साठी. सीमाच्या घरात खिडकीत जे ब्लड मिळालं होतं त्याच्याशी मॅच होते का बघा. येस सर. मॅडम, चौकशी. सर, विक्रमला ज्याने पैसे दिले होते त्याची ओळख पटली. कोण येतो? रमेश. अहो साहेब, बॅगेत का? विक्रमला 1 लाख रुपये कशासाठी दिले होते? सीमाचा खून करण्यासाठी. नाही साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतो साहेब. पण विक्रम तर आम्हाला हेच सांगतो. साहेब, तो आमच्या घरचा मॅटर होता. विक्रमने आम्हाला मदत केली आणि स्वस्तात घर मिळवून दिलं. खंडणीचे पैसे तुझ्याकडे कसे आले? साहेब, ते खंडणीतले पैसे नव्हते साहेब. ते साहेब 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 सांगतो 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 सगळं खरं खरं सांगतो साहेब. मारू नका साहेब. साहेब, माझा दुधाचा धंदा आहे साहेब. आणि मी बऱ्याच वर्षापासून संजय साहेबांच्या घरी दूध टाकायचं काम करतो. म्हणून सीमा वहिनींची माझी चांगली ओळख आहे साहेब. वहिनी, ते जरा पैशांची नड होती. मिळेल का काही? रमेश, मी तुला पैसे देईन, पण तू माझं एक काम केलं तर. कोणतं काम? अनिलला किडनॅप कर, माझ्या नवऱ्याकडून मोठी खंडणी वसूल कर. त्यातला मोठा हिस्सा मी तुला देईन. किडनॅप कसं करायचं, खंडणी कशी वसूल करायची हे मी सांगेन तुला. मी माझ्या बायकोच्या मदतीनं आणि त्यावरून त्या माझ्या बायकोच्या मोबाईलवरती फोन करायच्या आणि तुमच्या आणि संजय साहेबांच्या सगळ्या घडामोडी आम्हाला सांगायच्या. सीमाचा खून झालाय, माहितीये ना? हो साहेब, पेपरमध्ये वाचलं होतं. तुला शेवटचं कधी भेटलात? सकाळी 7 वाजता दूध टाकायला गेलो होतो तेव्हा. सीमाचा खून 11च्या आसपास झाला. तेव्हाचं तुझं आणि तुझ्या बायकोचं मोबाईलचं लोकेशन तिथंच आहे. म्हणजे तुम्ही तिथे गेला होतात. कसा केला सीमाचा खून? कसा केला? का केला? बोल. नाही साहेब, आम्ही खून केलेला नाही. आम्ही त्यांच्या घरी गेलो तेव्हा त्यांना आधीच डोक्याला लागलं होतं. वहिनी, आता इथून पुढं आम्ही तुमचं काहीच ऐकणार नाही. हे बघा, किडनॅपिंगचं सगळं रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. मी तुझाच मोबाईल वापरून थोडासा आवाज बदलून तुला सूचना देत होती आणि तुझं सगळं बोलणं माझ्या फोनमध्ये रेकॉर्ड करत होती. आता हा असाच्या असा पुरावा घेऊन पोलीस स्टेशनला जाईन आणि तुला आयुष्यभरासाठी जेलमध्ये टाकेन, कळलं ना? गपचूप आणि त्याचा खून करायचा, कळलं? चला निघा. अनिलचा आवाज ऐकून आम्ही तिथून पळून गेलो साहेब. तुम्ही फक्त अनिलचा आवाज ऐकलात का त्याला बघितलं पण? त्यांनी आम्हाला बघायच्यात आम्ही मागच्या दरवाज्यानी पळून गेलो साहेब. जेव्हा घरी आला तेव्हा सीमा जखमी अवस्थेत खाली पडली होती. पण तिला बघायचं सोडून तू हॉल बुक करायला गेलेला संजयला जॉईन झाला का? नाही सर, हे खोटं आहे. बघडे, मी चाकू गटारात टाकून दिला आणि दादासोबत हॉल बुक करायला गेलो. एवढा कसला राग होता रे तुझा तुझ्या वहिनीवर? सर, मी 14-15 वर्षाचा होतो तेव्हापासून सीमा वहिनी माझ्याबरोबर
माझ्याबरोबर घाणेरडे प्रकार करायची सर. ती आजही दादा घरी नसल्यावरती माझ्यावरती नको नको ते करायची. सर हे सगळं लहानपणापासून मनात साचलं होतं. आणि जेव्हा मी तिला तडफडताना बघितलं ना, मला वाटलं जर ही मेली तर माझं सगळं टेन्शन संपेल. मग मीच तिला मारून टाकलं. माणसाचं आयुष्य सुखी आणि सुरक्षित करण्यासाठी संस्कृतीच्या स्थापनकर्त्यांनी प्रत्येक नात्याच्या मर्यादा ठरवल्या. या मर्यादा जेव्हा जेव्हा ओलांडल्या गेल्या त्यावेळेला विनाश झाला. माणसांचा, नात्यांचा, कुटुंबांचा. सीमाच्या बाबतीतही असंच काहीसं झालं. सीमानं स्वार्थापोटी, हव्यासापायी कौटुंबिक नात्याला काळीमा फासेल असं काम केलं. त्यामध्ये तिचा जीव तर गेलाच, पण इतर अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली. जर सीमानं आपल्या मनाला थोडीशी मुरड घातली असती, जरा संयम पाळला असता आणि महत्वाचं म्हणजे नात्यांची मर्यादा सांभाळली असती, तर आज ती सुखानं जगत राहिली असती. संजय आणि अनिलनेही वेळेवरच सावध होऊन येणाऱ्या वादळाचा अंदाज घेतला असता, वेळीच उपाय केला असता, तर आज तेही सुखात आणि आनंदात जगत राहिले असते. पण म्हणतात ना, आयुष्यामध्ये जर तरला अर्थ नसतो. जर मी असं केलं असतं तर तसं झालं असतं, जर मी तसं नसतं केलं तर बरं झालं असतं, अशी पश्चात बुद्धी करायची नसेल तर वेळीच धोका ओळखून सतर्क राहून नात्यांच्या मर्यादा सांभाळायला हव्यात. याच विचारांसह मी अभिजित खांडकेकर आता तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन केससह नवीन भागामध्ये. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.